ही करटुल्याची किंवा कंटोळ्याची भाजी बघा. दिसत आहे ना टेम्पटिंग? आज आपण ही करटुल्याची भाजी बनवणार आहोत. जरी ही कारल्यासारखी दिसत असली तरी थोडीशी चवीला कारल्यासारखी असते, म्हणजे कडू कारल्यासारखी इतकी कडू नाही राहत, पण थोडीशी ही कडू असते. तर यामध्ये आपण असा इन्ग्रेडियंट टाकणार आहोत ज्यामुळे ही भाजी तुम्हाला अजिबात कडू पण लागणार नाही आणि या भाजीची चव पण वाढवेल. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या करटुल्याच्या भाजीला आपण सुरुवात करूया. त्याआधी या भाजीचे महत्त्व जाणून घेऊ. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते, त्यामुळे हे डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये फ्लेवोनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स हे पण भरपूर प्रमाणात असतं. आणि शेवटचं जरी असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही या भाजीचा तुमच्या जेवणामध्ये नक्की समावेश करू शकता. तर आता मी करटुलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे 1/2 किलो करटुलं आहे. त्यानंतर याच्या अशा बिया काढून याला असे उभे काप करून घ्यायचे आहे. तुम्ही गोल चकत्या पण करून घेऊ शकता. आता मी इथे एक एक असं काढून दाखवत आहे. तुम्ही असं पण करू शकता किंवा तुम्ही मधून कट करून त्याचे बिया पण सगळ्या काढून घेऊ शकता. तर मेन म्हणजे याच्या बिया आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहे, कारण त्या कडक असतात आणि आपण त्या खाऊ शकणार नाही. जसं कारल्याच्या बिया कशा कडू असतात त्याचप्रमाणे याच्या पण बिया कडू नाही, कडक असतात. त्याचप्रमाणे याच्या पण बिया कडक असतात. तर त्या बिया सगळ्या काढून घेऊ आणि या पद्धतीने लांब लांब असे मी सगळे करटुलं कापून घेत आहे. किंवा या पद्धतीने जसं मी इथे दाखवत आहे, चमच्याने पण तुम्ही काढून घ्यायचं. अर्ध कट करायचं, त्यानंतर चमच्याने सगळं बी आणि सगळं जो आतमधला गर आहे तो काढून घ्यायचा आणि नंतर मग कट करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने. आपले सगळे करटुलं कापून झालेली आहे. आता मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घातलेले आहे. ते छान परतवून घेऊ. कांदा चांगला सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. हे बघा 1 मिनिट झालेलं आहे आणि आपला कांदा पण चांगला सॉफ्ट झाला. तर यामध्ये आपण कढीपत्ता आणि मिरची घालणार आहोत. तर ही भाजी आपण मिरचीची करत आहोत. तुम्ही मिरचीच्या ऐवजी तिखट पण घालू शकता. जर तिखट घालणार असाल तर मिरची घालायची गरज नाहीये. तर मी इथे 3 मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे. मिरच्या तिखट आहे म्हणून मी इथे 3च वापरल्या आहे आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. किंवा तुम्ही जेव्हा सुरुवातीला तेल गरम झाल्यानंतर पण मिरची, कढीपत्ता आणि कांदा सोबत घालू शकता. आता मी थोडासा सुरुवातीला विसरली म्हणून मग मी इथे मिरची आणि कढीपत्ता नंतर घातला. इथे हे दोन्ही पण छान परतवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालून घेतली, तर तेव्हा रेकॉर्डिंग झालं नाही. त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 10-15 सेकंदानंतर याच्यामध्ये आपण जे कापून ठेवलेले करटुलं आहे ते घालायचे आहे. तर मी हे थोडेसे धुवून घेतले, कापल्यानंतर परत एकदा धुवून घेतलं आहे आणि हे यामध्ये आपण घालून घेऊ आणि 1 मिनिट परतवून घेऊ. इथे 1 मिनिट आपण हे परतवून घेतलं आणि त्यानंतर मी यावरती झाकण ठेवलेलं होतं. झाकण ठेवून मी 2 मिनिटं परत हे शिजवून घेतलं आणि इथे झाकण काढून बघितलं तर तुम्ही बघू शकता कांदा आपला थोडासा परतवून झालेला आहे आणि हे जे करटुलं आहे ते पण थोडेसे सॉफ्ट झालेले आहे. परत आपण हे परतवून घेणार आहोत आणि परत आपल्याला याला चांगलं सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. ही भाजी व्हायला जास्त वेळ लागत नाही. 10-15 मिनिटांमध्ये ही भाजी होते आणि करटुलं शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. तर मी 2-3 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये दाण्याचा कूट घालत आहे 1 टेबलस्पून आणि 2 टेबलस्पून मी इथे चिंच गुळाचा कोळ घालत आहे. तर इथे जे दाण्याचं कूट आहे ते ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण मला कारल्यामध्ये आवडतो म्हणून मी यामध्ये पण थोडासा घातलेला आहे आणि मला आवडतो त्या पद्धतीने म्हणून मी घातला आहे. त्यानंतर याच्यावरती थोडंसं पाणी घालून घेऊ, म्हणजे 2 टेबलस्पून पाणी घालू आणि याला झाकून आपण शिजवून घेऊ. तर इथे मी 3-4 मिनिटं परत याला झाकून शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपले हे करटुले मस्त शिजलेले आहे. मी तोडून दाखवते. हे बघा अगदी सॉफ्ट झालेले आहे. चमच्यावरती पण मी घेऊन तुम्हाला तोडून दाखवते. मस्त असे सुपर सॉफ्ट आपले हे करटुले शिजलेले आहे. तर आपली ही भाजी तयार आहे. आता यावरती
वरून आपण कोथिंबीर घालू आणि आपली ही करटुल्याची चमचमीत मस्त पटकन झटपट होणारी भाजी तयार आहे. ही जी भाजी आहे ना ती फक्त अशी सुकीच केली जाते, त्याच्यामुळे ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत छान लागेल. भातासोबत तेवढी चांगली लागणार नाही. तर यासोबत तुम्ही चपाती किंवा भाकरी करू शकता. तर आज मी गरमागरम मस्त तूप लावलेले फुलके यासोबत केले आहे आणि ही भाजी एन्जॉय केली आहे. काही भाज्या अशा असतात ज्या बघूनच आपल्याला खाव्याशा वाटत नाही, त्यातलीच ही एक भाजी आहे. पण आज मी जशी सांगितली त्या पद्धतीने जर तुम्ही कराल तर तुम्हाला ही भाजी पण अगदी मस्त आवडायला लागेल आणि अप्रतिम तर लागतेच. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.